एटीकेटी लागली की वाटतं इयर ड्रॉप फिक्स आहे, पण मुलांना एटीकेटीची सिस्टमच समजत नाही. मित्रांनो, जेव्हा केटी लागते तेव्हा काय होतं की आपण एक वेगळ्याच टेन्शन मध्ये जातो. पॅरेंट्सचं टेन्शन येतं, एक वेगळं प्रेशर येतं. या सेमला एक किटी पुढे अजून वाढेल, एक वेगळ्या प्रकारच्या टेन्शन मध्ये आपण वाहतो. त्याच्यानंतर आपल्या मित्राला चांगले मार्क आले, आपल्याला नाही आले, आपला बॅकलॉग राहिला, कंपॅरिझन वाढायला लागतं. आपण थ्रू आउट डिप्रेशन मध्ये जातो. फ्युचर विषयी, जॉबला कसं होईल, प्लेसमेंटला अलाउड होईल का, अशा प्रकारचे एक निगेटिव्ह वातावरण आपल्या भोवती तयार होतं. आणि त्याच्यातच मुलांचे वेगवेगळे प्रश्न यायला लागतात की जसं की किती केटी लागली म्हणजे मी सेफ आहे, किंवा मी नेक्स्ट इयरला, आता मला केटी लागली मग मी नेक्स्ट इयरला जाईल का. सो असे कितीतरी प्रश्न मुलांचे इथे यायला लागतात. मित्रांनो, क्लिअर करून घ्या की तुम्ही जर 24 पॅटर्न मध्ये आता फर्स्ट इयरला आहात तर तुम्हाला फक्त एकच विषय काढायचा आहे, म्हणजे तुम्ही सेफ आहात, तुम्ही नेक्स्ट इयरला जाता. आणि सेकंड इयर, थर्ड इयर आणि बी मध्ये लक्षात घ्या, सेकंड इयर, थर्ड इयर, बी मध्ये तुम्हाला 3 विषय काढायचे, तेव्हाच तुम्ही नेक्स्ट इयरला जाता. लक्षात घ्या, फर्स्ट इयर मध्ये कुठलाही एक विषय निघाला तरी तुम्ही सेकंड इयरला जाता, आणि सेकंड इयर, थर्ड इयर, बी मध्ये कुठले पण 3 विषय निघाले तर तुम्ही थर्ड इयरला जाता. सो घाबरण्याचं एवढं कारण नाहीये. क्लिअर, आपण नेक्स्ट इयरला जातो. सो किती केटी सेफ आहे? एफई मध्ये 1, एसीटी बी मध्ये 3. आता अजून एक मुलांना डाऊट मला क्लिअर करायचं की आपला जो इयर ड्रॉप आहे तो आपल्या बॅकलॉग वर नसतो, तर तो आपल्या सीबीसी सिस्टीम जी आहे एसपीपीची म्हणजे क्रेडिट बेस्ड सिस्टीम याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे काय, एखादा सब्जेक्ट आहे, कुठलाही एक सब्जेक्ट असेल त्या वर्षाचं, त्याला एक ठराविक क्रेडिट असतात, 2 क्रेडिट किंवा 3 क्रेडिट, आणि टोटल दोन्ही सेमिस्टरचे जे क्रेडिट आहे त्याच्या 50% जर क्रेडिट आपले भरतात तर आपण नेक्स्ट इयरला जातो. तो 50% क्रेडिट भरण्यासाठी आपण सब्जेक्ट बघा आणि त्या सब्जेक्टचे क्रेडिट मोजा. जर आपल्याला या ठराविक सब्जेक्टचे क्रेडिट आणि ओरल प्रॅक्टिकलचे क्रेडिट म्हणून 50% क्रेडिट होतात, जनरली 44 क्रेडिट असतात, 50% म्हणजे 22 क्रेडिट झाले तर आपण नेक्स्ट इयरला जातो. सो आपला इयर ड्रॉप हा क्रेडिटवर डिपेंड आहे, नॉट ऑन बॅकलॉग, या सब्जेक्टवर नाहीये. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट येते की समजा एवढं करूनही वायडी पडलास तर मुलांना अपेक्षा असते सर मग कॅरी ऑन येईल, मग आम्ही पुढे जाईल का. सो मित्रांनो, आतापर्यंत 3 कॅरी ऑन आलेले, मी रियालिटी सांगतो. एसपीमीयू मध्ये आजपर्यंत 12 वर्षात मी शिकवतोय, मला माहिती 3च कॅरी ऑन आले. त्याच्यामध्ये पहिला सक्सेस झालाय, दुसरा सक्सेस झालाय, तिसरा जो या वर्षी आलाय तो अनसक्सेस झालाय. त्याच्यासाठी मुलांना ऍडमिशन अजून दिलेलं नाही, अजूनही कन्फर्मेशन आलेलं नाहीये. सो कॅरी ऑनचं पण आता तुम्ही विसरून जा. आपल्याला फक्त इथेच वर्कआउट करायचं आणि इथेच वर्कआउट करायचंय, जेणेकरून आपण आपलं इयर ड्रॉप वाचू शकतो. आणि मित्रांनो, एक सगळ्यात मोठी चूक आपण काय करतो बरं का, ह्या गोष्टी कधी येतात जेव्हा ही चूक आपल्याकडनं होते. सो ही चूक काय आहे, एकदा बॅकलॉग लागला ना आपण म्हणतो काढून घेऊ, काय अवघड नाही, पुन्हा दुसऱ्यांदा बॅकलॉग लागतो, पुन्हा काढून घेऊ, आणि शेवटी तो विषय 2-3 वेळा राहून येतो आपला गोल्डनला, क्रिटिकलला म्हणजे गोल्डन. त्यावेळी मग इतकं टेन्शन येतं की शेवटी इकडे जरी ऑल क्लिअर आहे पण थर्ड इयरला जायला फर्स्ट इयरचा एक जर राहिला, झाला ना क्रिटिकल, गोल्डन झाला वायडी. सो अशी हलगर्जीपणा करायचं नाही, आपल्याला सिरियस व्हायचंय. पहिल्याच वेळी केटी लागली ना, पहिल्यापासून अभ्यास करा. आपल्याला माहिती केटी का लागली, विषय आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर नाहीये, विषय आपल्याला समजत नाहीये. मग आपण काय करायला पाहिजे, एकतर चांगले क्लासेस जॉईन करून घ्या किंवा त्याला डिटेलमध्ये स्टडी करा. आणि क्लासेस म्हटले तर पर्पल हॅट आहेच, ऑनलाईन ऑफलाईन तुम्हाला जसं लागेल तसं आम्ही अवेलेबल आहे. हेल्पलाईन नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा. आपण तुमचे केटीचे विषय, क्रिटिकलचे हे विषय 100% फर्स्ट इयरच्या सगळ्या मुलांचे काढतोय, फर्स्ट इयर, सेकंड इयर तुमचे पण काढू, कॉल करा. सो मित्रांनो बघा, केटीच्या संदर्भात हे महत्वाचे सिस्टम्स होतं, या तुम्हाला समजणं गरजेचं होतं. जसं टेन्शन वगैरे आलं, फ्युचरचं टेन्शन आहे, त्याचं सध्या टेन्शन नका घेऊ, ते आता होऊन गेलं, इट्स ओके. आता तो कसं स्कोरिंग मध्ये काढायचं याच्यावर काम करायचं. एफई मध्ये 1, एसीटी बी मध्ये 3 विषय निघाले तर आपण नेक्स्ट इयरला जातो. क्रेडिट मध्ये 50% म्हणजे 44 पैकी 22 क्रेडिट आलं, नेक्स्ट इयरला आपण जातोय. कॅरी ऑनच्या भरोशावर बसू नका, आणि बॅकलॉग लागला तर पहिल्यापासनं त्याच क्लासेस वगैरे लावून लगेच अभ्यास लागा, विषय क्लिअर करा. सो मित्रांनो, या प्रकारे हा एक महत्वाचा व्हिडिओ होता. फक्त याच्यात मला एवढंच सांगायचं की बॅकलॉग किंवा एटीकेटी का लागतो, हा अभ्यासामुळे नाही तर आपल्या चुकीच्या ऍटिट्यूडमुळे.